मी तिखट प्रचंड तिखट खायची. मला प्रचंड तिखट आवडायचं. मला ठेचा दर मीलमध्ये ठेचा आवडायचा. झणझणीत माझं ब्रेकफास्ट असायचं. पण आता मला विचार केला मी की नेमकं बॅलन्स्ड मील म्हणजे काय असते. तेव्हा मी कळायला लागलं की कोणत्या वेळी तिखट खायचं, कोणत्या वेळी गोड खायचं, असं तसं. आता ते गोडवर मला आता ताबा ठेवायचा. तिखट मला आता नॉर्मल ज्या काही गोष्टी आहेत, पर्टिक्युलर काही गोष्टी आहेत, तिखट पाहिजे त्या तिखट असतात. आणि मला माहिती आहे तिखट गोष्ट कोणत्या टायमाला खायची आणि कोणत्या टायमाला नाही. सो मी खूप बोललेली आहे. बाकीचं मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेन की नेमकं काय आहे तो मेन प्रॉब्लेम. सो मी आता गोडवर कंट्रोल ठेवत आहे. तर 5 दिवस तर मी ऍटलिस्ट कम्प्लीट केले. त्याचा थोडासा आनंद आहे की मी 10 दिवस पूर्ण केले नाही. 10 दिवस मध्ये पूर्ण करता आले नाही, ठीक आहे. पण मी भिजली भरपूर होते, त्यामुळे थोडासा ताप भरला, डोकं दुखायला लागलं, मग घसा पण दुखायला लागला. आणि पावसाळी सीझन म्हणजे प्रत्येकाच्या घरी असं तळलेले पदार्थ तर होतातच असं. सो त्यामुळे निमित्त निघाला ना आजारी पडले मी. असं नाही की मी जानबुजून आजारी पडले, असं काही नाहीये.